हा वीरशैव समाज हा 100% शिवसेनेच्या पाठीशी आहे। आता आम्ही माई समाजातून येतो, हा वीरशैव समाज आहे, पण आमच्या समाजामध्ये भरपूर ठिकाण आहेत, कोणी काँग्रेसमध्ये, कोणी भाजपमध्ये, कोणी शिवसेनेचे। पण दादा विशेष करून आवड्याचं खरोखर आपल्या अभिमानासारखी गोष्ट आहे की हा म्हणजे लिंगायत समाज असो, तेली समाज असो, म्हणजे यामध्ये बरेचसे समाज सगळे वीरशैव समाज मॅक्झिमम जीवनमध्ये नेते मंडळी जे असेल दुसऱ्या पक्षामध्ये लिंगायत समाजाचा नेताच नाही, जे कोणी नेते असतील कार्यकर्ते असतील ते 100% मॅक्झिमम शिवसेनेच्या पाठीचे आहे। आणि तुमच्या निवडणुकीत जे काही लिंगायत समाजाचा मतदान झाला असेल तर मला वाटतं 70% दादा शिवसेना या ठिकाणी झालेली आहे। नगरपंचायत असू द्या, विधानसभा असो, लोकसभा असो, हा समाज संपूर्ण हिंदुत्वाला मानणारा समाज आहे आणि महादेवाची भक्ती करत असल्यामुळं मॅक्झिमम हे लोक सर्व शिवसेनेवर प्रेम करतात, भगवान ठेवलेले लोक आहेत। आणि असंच आपलं प्रेम यापुढे देखील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत राहावं अशी मी या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो। आणि या प्रभागामध्ये जी काही कामं आपल्याला राहिलेली असतील तर 100% निश्चित झालं, तुम्ही सांगितलं येणाऱ्या ऑगस्टमध्ये आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे अजून 10 करोड रुपयाचा निधी औंढा शहराच्या विकासासाठी देणार आहे। म्हणून आता मला वाटतं या ठिकाणी सरांनी यांनी सांगितलं की आपल्याला बरेचसे काहीतरी या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल, तर ते माहिती म्हणलं होतं की आपल्याला नगरपंचायतीमध्ये व्यवस्था करता येईल का, तर ते जर आपण माहिती केलं तर ते थोडं काय तेवढं मोठं होणार नाही। पण आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे की आपण आपल्या निधीतून या ठिकाणी 10 लाख रुपयाचं शौचालयाचं जे सर्वांच्या हिशोबाने त्या ठिकाणी बघा, तर बऱ्याच ठिकाणी काही अडचण आहे तर जागेची, तर आपल्याला कुठं करता येईल शौचालयाचं जर काम झालं दादा तर भविष्यामध्ये मंदिराकडे समागम या ठिकाणी दिंडी असो, एखादी कावड असो, एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर 2 समागम झाल्यामुळं निश्चितच या ठिकाणी 400-500 लोकांचा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो। पण जर या ठिकाणी शौचालय जर झालं तर अजून खूप चांगलं होईल। आणि येणाऱ्या काळात ज्या काही तुमच्या प्रभागाच्या अडचणी असतील निश्चित आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याशिवाय राहणार नाही, तेवढा तुम्हाला शब्द देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।